हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, आज सगळ्यांसाठी युनिक काहीतरी घेऊन आलेले आहे. म्हणजे प्रत्येक मी युजफुल सांगत असते, तर आज तुम्हाला दाखवतो का काय घेतलेलं आहे. इथं का आपल्याकडे अशी चेन असते, चेनचा वापर करून छान असं युनिक छान असं हे बघा, आपल्याकडे असे बूट असतात ना, हे बूट ठेवण्यासाठी युनिक छान असं मी पिशवी तयार करणार आहे. म्हणजे एकदम छान आहे बरं का. आपल्याला ही युजफुल ठरणार आहे. म्हणजे आपल्या प्रवासात वगैरे कुठे जायचं म्हणलं का नाही, तर याचा खूप छान उपयोग आहे. त्यासाठी बघा इथे घेतलेलं आहे मी छान अशी चेन घेतलेली आहे. आपल्याकडे अशी असं चेन घेतली तर चालेल, चेन घेतलेली आहे मी. आणि इथं बघा आपल्याकडे जे शॉपिंग बॅग असतात का नाही, म्हणजे आपल्या कपड्याच्या मेळचे कपड्याचे बॅग असतात ते घेतले आहेत. आणि हे अस्तर म्हणून घेतलेले आहे. सेमच मी अस्तर म्हणून 3 कपडे घेतलेले आहेत. तर तुम्हाला मी मेजरमेंट सांगते, म्हणजे उंची आणि रुंदी किती घेतलेली आहे आणि ती कसं शिवायचं ते पण एकदम स्टेप बाय स्टेप युनिक छान असं सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवट पण बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जे चॅनलवर नवीन कोणी असेल ना, तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असंच तुम्हाला युजफुल आयडिया बघायला भेटतील. तुम्ही माझ्या चॅनल बघायचं, तुम्हाला मी प्रत्येक वेळ युजफुल वेगळं काही तर सांगण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे कापडी पिशवी असू द्या, किंवा वेगळं छान असं रोटी कवर असू द्या, किंवा हँगिंग असू द्या, रुमाल असू द्या, किंवा वेगळं मी चप्पल स्टँड कवर पण सांगितले, टीव्ही कवर सांगितलेलं, वेगळं काही ते माझ्याकडे उन्हाळी बेबी फ्रॉक असू द्या. म्हणजे माझ्याकडे शिलाईबद्दल सगळ्यात तुम्हाला टिप्स मिळणार आहेत. आणि वेगवेगळ्या शिलाईच्या शिकत्रांपासून तुम्हाला काहीतरी युनिक छान असं बघायला भेटणार आहे. तर बघा, अजून जरी कोणी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असं तुम्हाला युजफुल आयडिया बघायला भेटतील. एकदम सोपं मी पहिले तुम्हाला मेजरमेंट सांगते स्टेप बाय स्टेप, मग कटिंग करून घेतलेलं आहे. मग स्टिच वगैरे कसं करायचं सांगणार आहे. एकदम सोपं आहे, जास्त काय नाही, थोडक्या साहित्यात एकदम छान असं होणार. तर व्हिडिओ शेअर पण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ युजफुल वाटला, बाबा आवडला, तर इतरांना शेअर करा. म्हणजे जे ना कोण बाबा आवड आहे स्टिच वगैरे करण्याची, बाबा कटिंग वगैरे आवडतात त्यांना, त्यांच्यासाठी युजफुल ठरेल. तर चला तुम्हाला सांगते मेजरमेंट वगैरे काय घेतलेलं आहे मी. हो का, सगळ्यात स्टेप पहिली ही घेतलेली आहे चेन. म्हणजे आपल्याला कुठं पण चेन भेटली होती अशी चेन घेतलेली आहे. मी शिल्लक राहिली अशी चेन घेतली होती. तर चला आता पुढचा पार्ट सांगते. व्हिडिओ शेअर पण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय कसं घेतलेलं आहे. असा शॉपिंग बॅग घेतलेली असेल तर घेतली चालेल, किंवा तुम्ही इथं नाही तर ठिक्याच्या गोणीचा वापर केला जाईल. ठिक्याची गोणी म्हणजे जे धान्याला वगैरे आपले तांदळाच्या वगैरे गोणी असते त्याचा वापर केला चालेल, किंवा कॅनव्हास वापरलं तर चालेल. किंवा शॉपिंग बॅग तर प्रत्येकाकडे असतेच, असं कोणी नाही की बाबा आपल्याकडे नाही आहे. ही घेतलेली शॉपिंग बॅग, हे घेतलेलं आहे अस्तर. हे बघा, हे अस्तर म्हणून आपण 3 ह्याचा अस्तरचा वापर करणार. हे 3 अस्तर घेतलेले आहेत मी. तर तुम्हाला मेजरमेंट सांगते मी काय काय घेतलेलं आहे. पण एकदम सोपं आहे. हे पहिले काढून घेऊया. आता बघून घ्यायचं. बघा, ही घेतलेली शॉपिंग बॅग. तर बघा, मी ही घेताना बघा अशी शॉपिंग बॅग होती, ती कटिंग करून घेतलेली आहे. म्हणजे बरोबर अशी ही झालेली आहे. तर आता तुम्हाला सांगते मेजरमेंट. आता सगळ्यात मेजरमेंट पहिलं म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात येईल. आता बघून घ्यायचं. माझी मोजतानाची स्टेप अशी असते, ही उंची अशी मोजत असते आणि ही रुंदी अशी मोजत असते. तर आता बघून घ्यायचं. हो का, तुम्हाला सांगते, हे उंची हो का अशी आहे. तुमच्या पद्धतीने जसं सांगितलं तसं माझी स्टेप ओपन आहे. तुम्ही अशी पण उंची पकडली चालेल, किंवा अशी पण पकडली चालेल. आता बघायचं हो का, मी उंची हो का अशी पकडलेली आहे आणि ही रुंदी आहे. घेताना बघा, रुंदीला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घ्या, उंचीला पाहिजे तेवढी घ्या. उंचीला घेता एक्स्ट्रा घेतले चालेल, कारण आपल्या इथे एक प्लेट द्यायला लागणार आहे, त्यामुळे पण एवढ्यात होणार. तर मी तुम्हाला सांगते उंची किती घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर उंची बघून घ्या. माझी पद्धत मोजण्याची सांगते. उंची हो का, ही उंची अशी ब्लाऊजची मोज अशी ठेवलेली आहे मी. तुम्हाला जरी उलटं दिसलं तरी मला कमेंट करून सांगा, कारण मी फ्रंट कॅमेऱ्यानं शूट करते, कारण काय कसं का तुम्हाला दिसण्यासाठी. आता हे बघायचं हो का, पहिल्यांदा इथून बघायची आपण उंची मोजून घेऊया किती भरते. हो का, उंची भरते तुम्हाला दाखवते. हो का, उंची भरते 23 इंच. शिलाई मार्जिन धरून उंची 23 इंच. रुंदी भरते 15 इंच शिलाई मार्जिन ॲड करून. तर बघू, ही उंची ही रुंदी आपल्या चप्पलच्या मापाने घेतली चालेल. आणि उंची घेताना एक्स्ट्रा थोडीशी घ्यायची, कारण आपल्या इथं मध्ये प्लेट द्यायचं लागणार. मी जसं सांगितले तसं. जसं हे आपण शॉपिंग बॅग घेतलेलं आहे त्याच आकारावर हे तिन्ही आपण अस्तर कटिंग करून घेतलेले. म्हणजे अस्तर म्हणून मी साडीचाच वापर केलेला आहे. 3 एकसारखे कट करून घेतलेले आहे. जसं सांगते तसं तुम्ही हे फक्त शॉपिंग बॅग आणि 2 अस्तर घेतले चालते, पण मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे.
ही चेन घेतलेली आहे आणि ही कसा कपडा घेतलेला म्हणजे आपल्याला ह्याचं गोटपट्टी करण्यासाठी लागणार आहे आणि बंद करण्यासाठी एवढंच लागणार आहे. तर चला मी तुम्हाला सांगते आता पुढे काय करायचं. शॉपिंग बाहेर आतल्या साईडला ठेवायचे असले तर चालेल, मी आतल्या साईडलाच ठेवणार आहे अशी. जरी नसेल तुम्हाला आतल्या साईडला दोन्ही कपड्याच्या आत घालायचं असेल, खाली कपडा ठेवून त्याच्यावर ही शॉपिंग बॅग ठेवून त्याच्यावर कपडा ठेवून शिलाई केली तर चालेल. मी आहे असंच करणार आहे. हो का, सगळ्यात अगोदर व्यवस्थित हे असं ठेवून घ्यायचं. हो का, व्यवस्थित हे जुळवून धरायचं. मेन फॅब्रिक म्हणजे आपण शॉपिंग बॅगच्या मापावर एक्स्ट्रा जरी ब्लाऊजचा कपडा झाला तरी काही हरकत नाही, ते आपण कटिंग करून घेणार. आपण शॉपिंग बॅगच्या मापावर ही शिलाई करून घेणार आहोत. एकेच्या गोणीचा वापर केला तरी अतिउत्तमच आहे. आता हे बघा, हो का, व्यवस्थित हे तिन्ही कपडे वर शॉपिंग बॅग ठेवायचे, कारण शॉपिंग बॅगच्या आकाराने आपण करतोय. हे मेन फॅब्रिक आहे. आता हे बघा, चोका व्यवस्थित हे जुळवून धरायचं आणि पूर्ण राऊंडला शिलाई करून घेऊया. धरताना व्यवस्थित तिन्ही एकसारखं धरायचं. मेन फॅब्रिक म्हणजे जे आपण घेतलेलं आहे शॉपिंग बॅग, ती आणि तिन्ही कपडे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहे. पूर्ण राऊंड शिलाई करून घेतलेली आहे आपण मस्तपैकी. एक्स्ट्रा असेल तर आपण आता साईड झाले ते कट करून देऊया. जे आपण मेन म्हणजे शॉपिंग बॅग घेतली त्याच्याबरोबर आपण ठेवून देऊया. एक्स्ट्रा असेल ते कट करून घेऊया. कट करून घेतलेलं आहे, बरोबर झालेलं आहे. आता हो का, मला दाखवते. ही उंची आहे आणि ही रुंदी आहे आपली अशी. याचा मध्ये करून घेऊया. बघा, हे बरोबर असं दोन्ही जुळवून धरायचं. हे बघा, मध्ये करून घेतलेलं आहे. इथं कट देऊन घेऊया. घेताना बरोबर दोन्ही समप्रमाणात मध्ये घ्यायचं आणि कट देऊन घ्यायचं. झालेलं आहे कट देऊन. हे बघा, बरोबर तुम्हाला दाखवते का, इथं आलेलं आहे आणि शाहीत आलेलं आहे. बरोबर आपलं आलेलं आहे. तर आपण आता एक बंद करून घेऊया. का 3.5चं घेतलेलं आहे, रुंदी 3.5ची घेतलेली आहे आणि उंची जेवढी बंदायला लागते तेवढी 15 इंच आहे. तुम्हाला बंद केवढा लागतो तेवढा असं लावण्यासाठी चालेल. तर बघा, इकडून फोल्ड करायचं आणि बंद करून घ्यायचा. बंद झालेलं आहे. आता काय करायचं हो का, ही घेतलेली पिशवी आपल्याला आता चेन लावायला घ्यायची. चेनीचं मेजरमेंट बरोबर घेताना चेनीच्या मेजरमेंटनुसार घेतलं. जेवढी चेन आहे तुमची तेवढे असं घेतलं तरी चालेल. आता हे बघायचे चेन लावायला घेणार आपण. हो का, हे बरोबर असं ठेवलेलं आहे. याच्यावर आपण चेन लावायला घेऊया. सरळ बाजू ठेवायची, त्याच्यावर अशी चेन ठेवायची आणि व्यवस्थित ह्याच्यावर शिलाई करायची. व्यवस्थित बरोबर अशी सरळ ठेवायची, शिलाई करायची. करून घेतलेली आहे, शिलाई करून घेतलेली आहे. आता चेन बरोबर हो का ह्याच्यावर अशी सरकवायची आणि दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे चेनमध्ये शिलाई वगैरे होत नाही. झालेले ह्या साईडने बरोबर हो का चेन लावून घेतलेले, अशी ह्या साईडने लावून घेऊया आपण व्यवस्थित.
व्यवस्थित अशी ठेवायची. आता बघायचं हे असे ठेवले मग सरळ बाजू चेनीवर आलेली आहे, म्हणजे ही बरोबर सरळ त्याच्या खालची सरळ बाजू ठेवलेली आहे आणि शिलाई करून घेऊया. व्यवस्थित कसं करायचं, शिलाई करून प्रवासात वगैरे नंतर आपल्याला खूप उपयोगी येणार आहे. जर का प्रवासात वगैरे आपल्याला जायचं म्हटलं, कारण आपण काही चप्पल जोडचं नाही, आपल्या जोडल्या चप्पलचे जोड घेऊन जाऊ शकतोय मस्त असं. आणि हे झालेलं आहे. आता ह्याला आपण दाब शिलाई देऊन घेऊया. जशी त्याला दाब शिलाई तशी ह्याला पण दाब शिलाई अशी इकडे सरकवायचं. तेव्हा ना कपडा इकडं चेनीकडे येत नाही, त्यामुळे चेन लवकर खराब होत नाही, जास्त काळ टिकते. किंवा तुम्ही चेन लावून करून ही लावून पण आतल्या साईडला पलटी करून घेऊ शकता. लावायचं मग तसं ना, तुम्ही चेन बाजूला काढून ठेवून लावलं तरी चालेल, पण मी आहे असेच लावत असते. जरा त्रास पडतो, पण काय होतं परत चेन बसलेलं प्रॉब्लेम, त्यामुळे मग मी आहे असेच ना चेन काढता शिलाई करून घेत असते. एकदम छान अशी बघा चेन लावून झालेली बघा, तुम्हाला दाखवते बरोबर छान अशी चेन लावून घेतलेली आहे आपण. आता ही बरोबर हो का बरोबर ठेवताना असं मध्यावर ठेवून घ्यायचं. हे बरोबर हो का बरोबर आले हो का, हे मध्य आणि हा मध्य बरोबर चेनीचा मध्य त्याचा मध्य, म्हणजे इकडे तिकडं जाऊन द्यायचं नाहीये. आता बघून घ्यायचं हो का, इथनं आपल्याला एक अशी प्लेट द्यायला लागणार आहे, म्हणजे ह्याच्यावर व्यवस्थित अशी हो का हे बरोबर असं धरून आपल्याला इथं प्लेट द्यायला लागणार आहे, म्हणजे बरोबर एकदम युनिक छान असं होणार आहे. त्याचा जो का पहिल्यांदा आपण बरोबर आहे असं ठेवून घेऊया. मेजरमेंट तुम्हाला सांगते. हे बरोबर असं ठेवून घ्यायचं. बरोबर मध्यावर मध्य चेनीचा आला पाहिजे बरोबर, आणि अंतर मोजून घ्यायचं. खालच्या साईडनं ह्या साईडनं बघा किती तुम्हाला पाहिजे ना तेवढं फोल्ड करण्यासाठी. समजा 2.5 इंच घेतलं, इथं 2.5 इंच, तर ह्या साईडनं पण 2.5 इंच तिकडे गेलं का नाही असं हे बरोबर होतं. किंवा इथं थोडासा कट देऊन घेऊया आपण, इथं पण कट, त्या इथं पण कट. कारण काय होतं इकडे तिकडे सरकताना ते कट देऊन घ्या, म्हणजे काय आपलं बरोबर आपल्या लक्षात येईल, म्हणजे आपलं चुकणार वगैरे नाही. हां हे बरोबर कट देऊन घेतलं. आता तुम्हाला सांगते आता कोण्याचा मध्ये केलेलं आहे, ह्याचा टक्स दिलेला आहे इथं. हे कारण केलेलं आहे म्हणजे बरोबर पिण्यासाठी. आता बघायचं हा बंद लावून घ्यायचा. बंद लावताना हो का बंद व्यवस्थित आतल्या साईडला का सरकून घ्यायचा. बरोबर जो मध्ये केलाय ना आपण चैनीचा आणि कपड्याचा मध्ये, त्या मध्ये बरोबर दोन्ही साईडला जेवढा तुम्हाला जवळ लांब पाहिजे ना तेवढा असं ठेवून घ्यायचा. आता तुम्हाला दाखवू देऊ का, समजा ह्या साईडला का इथं मध्ये ठेवला हो का, मध्ये सेंटर काढलेलं आहे चॉकलेट टिकली इथं, समजा इथं ठेवायचा बंद आणि लावून घेऊया आपण. तसाच लावला तसा हा बंद बरोबर घ्यायचा का, असं फिरवून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित असं फिरवून घ्यायचा आणि ह्याच्यानं लावून घ्यायचं. म्हणजे काय होईल आपला बरोबर तेवढ्या साईडला होतं तेवढ्या साईडला असं आला पाहिजे बंद, म्हणजे कमी जास्त होऊ नाही. जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा बंद लावला तरी चालेल. आता हे बरोबर हो का आपलं बंद आतल्या साईडला व्यवस्थित सारून घ्यायचा. बरोबर हा अडीचचा हो का, हा अडीचचा बरोबर केलेला ना हो का, असा ह्याच्यावर ठेवून घ्यायचा व्यवस्थित. बरोबर अडीच माप घ्यायचं सो का असं खालच्या कपड्यावर हो का ठेवायचं, मध्ये गुढी येऊन द्यायची हो का. हे बघा हे बरोबर हो का, हे असं घेतलेलं आहे हो का, असं मध्ये करून मध्ये घालून घेतलेलं आहे, ह्याच्यावर का असं ठेवलेलं आहे. ह्याच्यानं शिलाई करून घेऊया आपण.
असे जुळवून ठेवायचं. तसं आता ह्या साईडचं पण आपण तसंच करून घेऊ. ओके, बरोबर असं सगळं आतमध्ये घालवायचं का. आणि बरोबर ह्याच्यानं शिलाई करून घ्यायची. बरोबर शिलाई करून घेतली तशी आता ह्या साईडने पण आपण करून घेऊया. हे बघा व्यवस्थित का आतल्या साईडला असं घालवायचं आणि ह्या साईडने पण तशी शिलाई करून घ्यायची. ते चेन व्यवस्थित जुळवून ठेवायची. ओपन झाली असेल ना तर व्यवस्थित अशी. आणि बघा आता ह्या साईडने पण बघा तसंच करायचं. हो का, व्यवस्थित असं बघितलं. हे बरोबर काही तर बॉक्समध्ये केलेलं आहे असं. काही झालेलं आहे बरोबर. तुम्हाला सांगते कसं छान केलेलं आहे. आपण आता 2 पट्ट्या काढून घ्या अजून फिनिशिंग येण्यासाठी. म्हणजे काय होतं, केलं तर चालेल किंवा नाही केलं तर चालेल, पण फिनिशिंग येण्यासाठी अजून 2 पट्ट्या घालून साईडला पण पट्टी लावण्यासाठी. पट्टी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची. ह्या साईड तुम्हाला दाखवते, ही पट्टी बघा फोल्ड केली. ह्या साईडनं आतल्या साईडला घेताना एक्स्ट्रा कपडा झाला तर बाहेर आतल्या साईडला असं घालवायचं आणि ह्या पट्टी बरोबर असं ठेवायचं आणि ह्याच्यानं शिलाई करून घ्यायची. जशी तुम्हाला लावायची तशी लावायची आहे, पण मी माझी पद्धत सांगते बघा. मी असंच लावत असते. अशी लावून घ्यायची. ह्या साईडने एक फोल्ड, ह्या साईडने एक फोल्ड, बरोबर बघा व्यवस्थित फोल्ड करायचा. दोन्ही कपड्याच्या फोल्डच्या मधोमध पट्टी घालून घ्यायची. इथं एक्स्ट्रा पट्टी ठेवायची थोडीशी नॉर्मल आणि ती बरोबर कपड्यावर ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची. शिलाई लॉक करून घ्यायची. बघा फिनिशिंग वगैरे बघा आपलं एकसारखं आलेलं आहे. तशी ह्या साईडला पण लावून देऊया. ह्या साईडने एक फोल्ड, ह्या साईडने एक फोल्ड किंवा असं फोल्ड, असं फोल्ड आणि असं फोल्ड करायचं. बरोबर असं ठेवायचं. त्याच्यानं शिलाई करून घ्यायची लॉक. बघा मस्तपैकी छान असं. आता हे ओपन करून घेऊया आपण. मग असं बाहेर सारून घ्यायचं. एकदम छान असं युनिक झालेलं आहे बरं का. अजून एक तुम्हाला सांगते, बंद मी म्हणत होते ना तसं, तरी तुम्हाला सांगते. जरी तुम्हाला लावायचं असेल ना तर बघा ह्या इथून एक बंद, ह्या इथून इथं आणि ह्या इथून इथं, इथून आणि इथून एक बंद लावून घेतला तर चालेल, लावायचं असेल तरी. आणि बघा मस्तपैकी छान अशी होका झालेली आहे. बघा मस्तपैकी छान युनिक छान अशी झालेली आहे. हो का, आपल्याला कुठं पण न्यायची म्हणत हो का, हे असं ओपन झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते हो का, हे असं जितकं पाहिजे तेवढं असं बूट आपण ठेवून घेऊ शकतो. हे बघा बरोबर असं ठेवायचं. अजून ह्यात बरं 2-3 जोड बसणार. हे बघा छान असं झालेलं का, छान असं धरायला पण आपल्याला कम्फर्टेबल मस्तपैकी छान असं बंद झालेलं आहे. बघा युनिक छान असं झालेलं आहे. तर कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडत इतर शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणा असं ट्राय करायचं ते एकदम सोपं छान असं ट्राय करतील. एकदम छान युनिक छान झाले. आणि अजून एक म्हणतं इथं पण बंद लावायचं पल बसणार आहेत. तर बघा ओपन करून दाखवते. बघा आत पण पेस भरपूर छान असं झालेलं आहे. हे काढून घेऊया आपण. मस्तपैकी छान असं का झालेलं आहे. तर बघा, तर असेच नवीन व्हिडिओ बघायचे ना तर चॅनेलला फॉलो करून ठेवा, म्हणजे असं तुम्हाला युजफुल आयडिया बघायला भेटतील. आणि बघा कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. एकदम छान युजफुल झालेले आहे. बघा फिनिशिंग वगैरे खूप छान असं आलेलं आहे. तर चला नवीन व्हिडिओ बघायचं ना, चला पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.